जय भीम सर्वांना। चहा बनवला होता, नेमकीच कामानं आले होते आणि रोहन पण म्हणत होता मला पण प्यायचा आहे। मग म्हणलं घे बाबा तुला पण चहा। आणि आज मला जरा घाई होती, मैत्रिणीकडे जायचं होतं, तिला मुलगा झाला होता आणि म्हणलं चला आता एक चक्कर माराव। दोघी पण आम्ही आणि अस्मिता आणि मी तसंच आलो खाली। पण म्हणलं आता काय घ्यावं ते कळत नव्हतं, तर मग अस्मिता बोलतच होती की म्हणे चला जाऊ तिकडे काहीतरी घेऊ। तितक्यात पोरं आले माझे, हा दीपक आहे आणि रोहन। हे पहिल्यांदा ब्लॉग आहे काढताना एकदम पोरं पळत होते, म्हणे नाही आई आम्ही नाही येणार ब्लॉगमध्ये। आणि जबरदस्ती त्यांना समजत होते, म्हणलं असं नाही करायचं, लाजायचं नाही, आपल्याला व्हिडिओ काढायचे, तर अजून तुम्ही आताच असं करायला लागलं कसं व्हायचं। मग त्यांना समजवलं आणि आम्ही निघून गेलो। त्याच्यानंतर मग रस्त्याने अस्मिता व्हिडिओ काढतच होती, इकडले रिक्षा आला हे आला, तिचं बोलणं चालूच होतं। त्याच्यानंतर मग काय घ्यावा, काय कपडे घ्यावा का काय घ्यावा, तसे कपडे होतेच इकडे। पण मग दुकानामध्ये गेलो आणि तिथं बघितले तर सगळे मुलींचे हे होते। त्या माणसाला विचारलं की बाबा आहे का छोट्या मुलाचं, पण इथं काय दिसत नव्हते। पण हिला पण एक टॉप घ्यायचा होता, तर ती तिचा टॉप बघतच होते आणि मी पण बघतच होते। म्हणलं काय घ्यावं, तर इथं काय छोटं का काय नव्हतं। पण मग अस्मिताला एक ड्रेस घेतला आम्ही। त्याच्यानंतर मग सहज त्या माणसाला विचारलं की हे काय कितीला आहे काय। मग पुढे गेले मी, इथे खेळणी हे होती, ते बघा एकाचा ढोलकी वाजवत आहे। त्याच्यानंतर मी हे खुळखुळं बघितलं, हे पण छान वाजत होतं आणि त्याचं वाजणं मात्र चालूच होतं बरं का। त्याच्यानंतर ह्या कारी बघितल्या मी, छोट्या छोट्या मुलांना आवडतात। एक छोटा मुलगा पण आहे, छोटा म्हणजे 8-9 वर्षाचा आहे। तर त्या माणसाला म्हणलं गाडी चालवून दाखव रे, तर ते लागला खेळायला त्या गाडीबरोबर। त्यांचे शूटिंग काढतच होते, तर ते खेळतच होता तो। त्याच्यानंतर हे बघा मस्त छान पडदे आहे तिकडे, खूप छान आहे आमच्या इकडे। आणि अस्मिता छोटे छोटे बाहुले बघत होते, म्हणे आई ते कार नको घेऊ, हे घेऊ आपण 2 बाहुले। तर ती तिसरा पण उचलायला तयार होती, म्हणे मला पण घ्यायचा आहे। तर म्हणलं तू काय छोटी आहे का, म्हणलं मग 2 घेतले। पडत पण होती ती। त्याच्यानंतर मग आम्ही तिने 2 बाहुले घेतले। त्यानंतर आजी थांबल्या होत्या इथं, ताई पण घेत होत्या काही, छान छान सामान होतं। मग आम्ही तसंच निघलो आणि मैत्रिणीच्या घरी जायचं होतं डायरेक्ट। मग निघून चाललोच होतो। मग आईस्क्रीम अशी तर म्हणे आईस्क्रीम खायची, तर म्हणलं नको आता आईस्क्रीम खायला, चल म्हणलं आधी जाऊया, मला लेट झालं होतं कामावर जायला। मग आलो आम्ही घरी। त्याच्यानंतर हे भाड्याचं घर आहे त्यांचं, ते बिल्डिंग पूर्ण एका मॅडमची आहे। बिल्डिंग म्हणजे बंगला आहे वाटतं तो। त्याच्यानंतर मग आतमध्ये गेलो आम्ही आणि ते बघा ती म्हणे मला माझी शूटिंग नका काढू, माझा अवतार चांगला नाही। हे माझं छोटंसं बाळ, 5च दिवसाचं बाळ आहे आणि हा 7-8 वर्षाचा आहे। हसत होतं, बोलत होतं खूप, म्हणजे एवढंच लेकरू इतकं चंचल होतं ते की बापरे काय सांगू मी, खूप छान वाटायचं। अस्मिताला म्हणलं बघ बाळ, तिने कधी एवढं छोटं बाळ पाहिलेलं नाही, तर ती एकदम हे झाली। मग त्याच्यानंतर म्हणलं चला आता भेटला, चहा झाला आमचा आणि मग आम्ही निघले आणि मग चाललो। मला चला हळूहळू जात होतो आम्ही, हवा येत होत्या बघ, कोंबड्याचा काढलाय तिनं आणि चाललं होतं मग घरी। त्याच्यानंतर मग काय तिला काहीतरी पेन बिन घ्यायचे, पण नाही, पण आमच्या बिल्डिंगच्या मध्ये एक रूम खाली पण होणार होता, तर ते माझी मैत्रिणीच आहे ती पण चालली होती। मग म्हणलं मी आले घरी, मग थोडा वेळ आता म्हणलं बसावा, आणि असे ड्युटीला तसा पसारा पोरांनी तर घरात करून ठेवलाच होता भरपूर। चला बाय बाय।